नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे, सहाय्यक शिक्षक, गर्ल्स हायस्कूल अंजी मोठी वर्धा आपले स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वी मधील गणित विषयातील प्रकरण क्रमांक 11 सांख्यिकी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे. यामध्ये आपण सराव संच 11.2 यामधील प्रश्न क्रमांक 3 व प्रश्न क्रमांक 4 हा भाग अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 अभ्यासलेले आहे. तुम्ही जर चॅनलवर प्रथम आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट जरूर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्यामधला आपण प्रश्न क्रमांक 3 हा भाग अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघा. खालील सारणी 4 गावांमध्ये 2016 आणि 2017 या वर्षात लावलेल्या झाडांची संख्या दिली आहे. सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखांनी दाखवा. या ठिकाणी आपल्याला विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. या ठिकाणी बघा वर्ष दिलेलं आहे 2016 आणि 2017 आणि गाव दिलेले आहेत आपल्याला कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. आता कर्जत या गावामधील 2016 मध्ये किती झाडं लावले? 150 आणि 2017 मध्ये किती झाडं लावले? 200. दोघांची बेरीज करा बरं किती होती? तर बघा आपण एकूण झाडांची संख्या म्हणू. एकूण झाडे कर्जत या ठिकाणी होतील 350. वडगाव या गावामध्ये एकूण झाडांची संख्या होईल 550 आणि शिवापूर या गावामध्ये एकूण झाडांची संख्या होईल 450 आणि खंडाळा या गावामध्ये एकूण झाडांची संख्या होईल 250. आता ही जी दिलेली माहिती आहे या माहितीचा वापर करून आपल्याला विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम ग्राफ पेपरचा वापर करू. ग्राफ पेपरवर आपण एक्स ऍक्सिस म्हणजे जी आडवी रेघ आहे त्याला म्हणू आपण एक्स ऍक्सिस. सर्वप्रथम आपण एक्स ऍक्सिस काढू. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण जी उभी रेघ आहे त्याला वाय अक्ष असं म्हणतोय आणि आडवी जी रेघ आहे याला एक्स अक्ष म्हणतो. या ठिकाणी आपण ग्राफ पेपरवर एक्स अक्ष आणि वाय अक्ष आपण काढलेला आहे. आता आपल्याला गावांची नावे म्हणजेच कोणते? कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा हा एक्स अक्षावर दाखवायचे आहे. या ठिकाणी लिहू आपण गावांची नावे. त्याला म्हणू आपण गावे. पहिलं गाव आहे आपलं कर्जत. दुसरं गाव वडगाव. तिसरं गाव या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला शिवापूर. आणि चौथं गाव आहे खंडाळा. आपण या ठिकाणी एक्स अक्षावर हा जो आहे एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांचा जो छेदन बिंदू आहे आपण 0 या निर्देशकाने दाखवणार आहे. या ठिकाणी 0 पासून समान अंतरावर आपण कर्जत हे गाव घेतलं आहे. कर्जत नंतर एवढंच अंतर सारखं अंतर सोडून आपण वडगाव घेतलेलं आहे. वडगाव नंतर शिवापूर घेतला आहे. शिवापूर नंतर खंडाळा. या ठिकाणी सर्वांमध्ये आपण सारखं अंतर ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वाय अक्षावर 2016 आणि 2017 साली एकूण लावलेल्या झाडांची संख्या दाखवायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहू झाडांची संख्या. झाडांची संख्या आपण वाय अक्षावर दाखवायची आहे आपल्याला आणि यासाठी आपण एक प्रमाण घेऊ. वाय अक्ष या ठिकाणी प्रमाण घेऊ आपण. या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर बरोबर घेऊ आपण 100 झाडे. बघा आपल्याला 2016 आणि 2017 या झाडांची संख्या दाखवायची आहे आणि यासाठी आपण
2016ची झाडे या अशा पॅटर्नने दाखवणार आहे आणि 2017 साठी आपण फक्त ब्लँक ठेवणार आहे 2017. या ठिकाणी आपण पहिल्यांदा 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे आपण वाय अक्षर घेणार आहे. मग या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर बरोबर 100 याप्रमाणे आपण माप घेतलेले आहेत. या ठिकाणी 100, 200, 300, 400, 500 आणि 600 अशी आपण झाडांची संख्या वाय अक्षर दाखवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला कर्जत गावामध्ये एकूण झाडांची संख्या आहे 350. मग या ठिकाणी आपण 350 पर्यंत आपल्याला काय करायचं, स्तंभ काढायचा आहे. म्हणून आपण बघा या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी आहे 300 आणि 300 आणि 400 याच्या मध्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बरोबर बघा या ठिकाणी मिळेल आपल्याला 350. या ठिकाणी किती मिळेल, 350. म्हणून हे झालं आपलं 300 अधिक 400 म्हणजे 350. बघा हा आपल्याला मिळाला 350 झाडं असणारा एक कर्जत गावाचा आपण स्तंभ काढलेला आहे. या ठिकाणी बघा यापैकी कर्जत गावामध्ये 2016 मध्ये किती 150 झाडं लावलेली आहेत, म्हणजे 100 आणि या ठिकाणी याच्या अर्धे 100 आणि 200 याच्या मधामध्ये बघा बरोबर हा मिळेल आपल्याला या ठिकाणी 150. तर आपण याला वेगळ्या पॅटर्न मध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचा आपण 2016 गावात 16 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या आपण दर्शवत आहे. तर ही झाली 2016 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या 150 मिळेल आणि वरचे जे मिळेल ते 200 मिळेल आपल्याला या ठिकाणी. यानंतर पुढे घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी वडगाव या गावामध्ये लावलेल्या झाडांची संख्या आपल्याला पाहिजे. एकूण संख्या आहे 550. म्हणून 550 पर्यंत आपल्याला स्तंभ काढायचा आहे. बघा वडगाव पासून आपण 550 पर्यंत बघा या ठिकाणी झालं 500 नंतर इथे मिळेल आपल्याला 550. ही वडगाव या गावामध्ये लावलेल्या झाडांची एकूण संख्या झाली 550. जे या ठिकाणी जो आपल्याला एरो मिळतोय हा मिळतोय 550चा. या ठिकाणी म्हणून 550. त्यानंतर आपण 550 पैकी 2016 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या किती आहे, 250. मग आपण 250 वर काय करू, आपण या ठिकाणी वेगळा पॅटर्न बनवू. या ठिकाणी 200 बघा या ठिकाणी 200 नंतर आणि 200 आणि 300 याच्या मधामध्ये बिलकुल या ठिकाणी मिळेल आपल्याला 250. बघा या ठिकाणी 250 आणि 250 2016 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या आहे वडगाव येते. म्हणून आपण हा एक वेगळा पॅटर्न बनवून घेणार आहे इथे. या ठिकाणी अशा प्रकारचा एक पॅटर्न आपल्याला तयार करायचा आहे. आणि उर्वरित जे झाडे आहेत ती वडगाव मध्ये 2017 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या आहे ती आहे 300. या ठिकाणी एकूण झाडांची संख्या येईल 550. त्यानंतर शिवापूर गाव घेऊ. शिवापूर मध्ये एकूण झाडांची संख्या आहे 450. म्हणून 450 या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा. या ठिकाणी 400 आणि 500 400 आणि 500च्या मधामध्ये येईल 450. म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला 450. इथे लिहू आपण 450. आणि बघा हा शिवापूर गाव आहे. शिवापूर गावामध्ये आपण एक स्तंभ काढणार आहे. आता आपल्याला शिवापूर मध्ये 2016 मध्ये किती झाडं लावले आहेत, 200 झाडं लावले आहेत. म्हणून आपण 200 झाडांसाठी आपण काय करू, वेगळा पॅटर्न तयार करू. म्हणून या ठिकाणी आहे 200. तर या ठिकाणी आपल्याला मिळाल 200 आणि आपण त्याला वेगळ्या पॅटर्नने आपण दर्शवू. बघा हे झालं शिवापूर गावामध्ये 2016 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या आहे 200 आणि 2017 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या आहे 250. त्यानंतर आपण खंडाळा गाव घेऊ. खंडाळामध्ये 2016 मध्ये 100 झाडं लावली आणि 2017 मध्ये 150. टोटल आहे 250. 250 पर्यंत आपण एक स्तंभ काढायचा आहे. या ठिकाणी 250 घेतलेलं आहे आपण. तर बघा 250 साठी एकूण 250 झाड आहे. म्हणजे 250 पर्यंत आपल्याला एक स्तंभ काढायचा आहे. आणि 250 यापैकी 100 झाडं आहे
2016 मध्ये लावले. मग 100 झाडांसाठी आपण एक वेगळा पॅटर्न तयार, हा झाला 2016 मधला लावलेल्या झाडांची संख्या. तर ही जी आपल्याला आकृती मिळालेली आहे या ठिकाणी याला म्हणून आपण गावांची संख्या म्हणून गावे इथं गावे. तर बघा या ठिकाणी ही जी आपल्याला आकृती मिळते आहे ही आहे विभाजित स्तंभालेख. आणि या ठिकाणी वाय अक्षावर जे प्रमाण घेतलंय 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडं. आणि हा जो पॅटर्न दाखवला 2016चा, आपण 2016 मध्ये अशा पद्धतीचा एक पॅटर्न तयार केलेला आहे आणि 2017 मध्ये आपण प्लॅन ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो स्तंभालेख काढायचा आहे, यामध्ये जे स्तंभ आहेत हे स्तंभ आपण 2 भागामध्ये विभाजितलेले आहेत म्हणून याला म्हटलं विभाजित स्तंभालेख. आणि वाय अक्ष आणि एक्स अक्ष हा आपल्याला दाखवायचा आहे. एक्स अक्षावर गावे दाखवायची आहेत तर वाय अक्षावर झाडांची संख्या दाखवायची. यानंतर आपण पुढील उदाहरण अभ्यासणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील सारणी 3 शहरांची इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा. या ठिकाणी आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी. साधन आहे सायकल, बस व ऑटो आणि पायी. आणि शहर आहे पैठण, येवला आणि सिवापूर. चला तर मग आपण ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढू. त्यापूर्वी आपण एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही आपण काढून घेऊ. या ठिकाणी सर्वप्रथम आपण एकूण विद्यार्थ्यांची संख्या लिहू. जे एकूण विद्यार्थी किती आहे तर बघा एकूण मध्ये आपल्याला लिहायचं आहे यांची पैठण या गावामधील विद्यार्थ्यांची सायकल, बस, ऑटो आणि पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण लिहून घेऊ. या ठिकाणी एकक स्थानांच्या अंकांची बेरीज करू ही आहे 0. त्यानंतर दशक स्थानांच्या अंकांची बेरीज करू 5 आणि 5 10. 10 0 हातचा उरला 1. या ठिकाणी देऊ आपण 2 अधिक 1 3. 3 7 3 10. 10 0 हातचा उरला 1. या ठिकाणी पुढच्या स्थानाकडे देऊ 1 अधिक 3 4. 4 आणि 1 5. म्हणजे या ठिकाणी पैठण या गावामध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 500. आता येवला या गावामध्ये विद्यार्थी संख्या लिहू आपण. एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू ती आहे 0. दशक स्थानच्या अंकांची बेरीज करू 0. नंतर शतक स्थानच्या अंकांची बेरीज 5 अधिक 5 10. 10 0 हातचा उरला 1. आणि आता हजार स्थानच्या अंकांची 1 हातचा उरला. नंतर 1 आणि 1 2. 2 आणि 1 3. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या या ठिकाणी 3 होता. नंतर शहापूर गावांच्या अंकांची विद्यार्थ्यांची बेरीज करू. बघा शहापूर मध्ये एकक स्थानच्या अंकांची बेरीज झाली 0. दशक स्थानच्या अंकांची बेरीज आहे 5. त्यानंतर शतक स्थानच्या अंकांची बेरीज 2 अधिक 5 7. 7 आणि 5 12. 12 2 हातचे उरले 1. 1 आपण हजार स्थानाकडे देऊ 1 आणि 1 2. या ठिकाणी 2250 शहापूर गावांमध्ये आहे. चला तर मग या माहितीचा वापर करून आपण विभाजित स्तंभालेख तयार करू. आडवी जी लाईन काढली आहे त्याला आपण एक्स अक्ष असं म्हणू आणि उभी जी लाईन काढली आहे त्याला आपण म्हणू वाय अक्ष. हा झाला वाय अक्ष. या ठिकाणी आपण गावांची नावे एक्स अक्षावर दर्शवणार आहे. गावे आपण एक्स अक्षावर दाखवायची आहे आणि आपल्याला विद्यार्थी हे वाय अक्षावर दाखवायचे आहे. या ठिकाणी जे प्रमाण दाखवलेलं आहे आपल्याला वाय अक्षावर जे प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला 500 विद्यार्थी दाखवायचे आहे. आणि या ठिकाणी आपण एक्स अक्षावर गावे घेऊ. पहिलं गाव आहे पैठण. यासाठी आपण अंतर सुद्धा सारखं ठेवायचं आहे आपल्याला. या ठिकाणी वाय अक्षापासूनचं अंतर पैठण एवढं जर घेतलं आपण तर तेवढंच अंतर प्रत्येक ठिकाणी सारखं येईल. त्यानंतर येईल येवला. यानंतर घेऊ येवला नंतर आपण घेऊ शहापूर. बघा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी संख्या दाखवायची आहे वाय अक्षावर. या ठिकाणी 500. त्यानंतर 1000. 1500. 2000. 2500. 3000.
3,500, 3,500, 4,000, 4,500 आणि या ठिकाणी 5,000. अशा पद्धतीने आपल्याला वाय अक्षर विद्यार्थी दाखवायचे आणि एक्स अक्षर आपण गावं दाखवलेले आहे. या ठिकाणी आपल्याला स्तंभ काढायचे आहे. स्तंभ काढण्यासाठी आपण पैठण या गावामध्ये विद्यार्थी संख्या आहे 5,000. मग 5,000 उंचीचा आपल्याला काय करायचं, एक स्तंभ काढू आपण. या ठिकाणी आपला 5,000. त्यानंतर बघा आपल्याला येवला या गावामधील विद्यार्थी संख्या आहे, एकूण विद्यार्थी संख्या आहे 3,000. मग 3,000 पर्यंत आपल्याला एक कॉलम काढायचं आहे. उभा स्तंभ आपण 3,000 पर्यंत काढू. 3,000 झाल्यानंतर शहापूर या गावामध्ये विद्यार्थी संख्या आहे, एकूण विद्यार्थी संख्या 2,250. तर आता 2,250 आपल्याला बघा 2,000 आणि 2,500 म्हणजे याच्या मधामध्ये येईल 2,250. म्हणजे या ठिकाणी येईल 2,250. तर बघा आपण या अंतरावर बरोबर आपण एक स्तंभ काढणार आहे. पहिल्यांदा 2,000 बघा कुठे आहे इथं, या ठिकाणी आहे 2,000 आणि 2,000 आणि 2,500 याच्या मधामध्ये म्हणजे या ठिकाणी 2,500 मिळतील आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ पेपरवर ह्या सर्व गोष्टी दाखवायच्या आहेत. बघा आपण पहिल्यांदा स्तंभ तर काढून घेतले. म्हणजे या ठिकाणी पैठण या गावाची विद्यार्थी संख्या किती दाखवलेली आहे आपण, 5,000. 5,000. येवला या गावांची विद्यार्थी संख्या आहे 3,000 आणि शहापूर या गावांची विद्यार्थी संख्या आहे 2,250. चला आता आपल्याला सायकलने येणारे विद्यार्थी, बस ऑटोने येणारे विद्यार्थी आणि पायी येणारे विद्यार्थी यांना आपल्याला विभाजित करायचं आहे. त्यासाठी आपण बघा सायकलने येणारे विद्यार्थी आपण अशा पद्धतीचा पॅटर्न वापरून दाखवू. म्हणून हे करू आपण सायकल, याला म्हणून सायकल. त्यानंतर बस आणि ऑटोने येणारे विद्यार्थी, बस आणि ऑटोने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण अशा पद्धतीचा एक पॅटर्न दाखवू. याला म्हणून बस आणि ऑटो. आणि राहिलेले पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त एक ब्लँक जागा म्हणजे तशीच जागा सोडून त्याला म्हणून पायी येणारे विद्यार्थी. त्या ठिकाणी आपल्याला काहीच नाही दाखवायचं. तर बघा या ठिकाणी पैठण या गावामध्ये 2,350 विद्यार्थी सायकलने येतात. मग आता 3,250 बघा या ठिकाणी 3,000 आणि 3,500 याच्या मधामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दाखवता येईल आपल्याला 3,250. म्हणजे इथपर्यंतची जी विद्यार्थी संख्या आहे आपली ही सायकलने येणारी विद्यार्थी संख्या आहे. आणि सायकल साठीचा पॅटर्न आपण अशा पद्धतीचा दाखवलेला आहे. हा झाला आपला सायकलने येणारे विद्यार्थी. पॅटर्न आपल्याला दाखवायचे आहे 3,250. म्हणजे अशा पद्धतीचा जर पॅटर्न आपण काढला तर परीक्षेमध्ये आपला वेळ सुद्धा जाणार नाही. त्यानंतर बस आणि ऑटोने येणारे विद्यार्थी किती आहेत, 750. म्हणजे बघा या ठिकाणी 250 म्हणजे ते टोटल होतील इथपर्यंतचे, 4,000पर्यंत हे इथपर्यंतचे विद्यार्थी येतील 750. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 3,250 अधिक 750 यांची जर बेरीज केली तर पूर्ण 4,000 म्हणजे 4,000पर्यंत. आणि त्या ठिकाणी आपण पॅटर्न कसा दाखवलेला आहे, असा झिगझॅगचा पॅटर्न दाखवलेला. मग आपण असा पॅटर्न दाखवून देऊ इथं, चालेल. असा फक्त थोडा डिफरन्शिएट होणं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा पायी येणारे विद्यार्थी हे आहेत. तर पायी येणारे विद्यार्थी आहे 1,000. या ठिकाणी बघा आपल्याला पायी येणारे विद्यार्थी किती दाखवले आहेत, 1,000. बस आणि ऑटोन येणारे 750 आणि सायकलने येणारे 3,250. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा पॅटर्न दाखवलेला आहे. त्यानंतर बघा येवला या गावामधील विद्यार्थी संख्या आपण आहे एकूण 3,000. त्यापैकी पायी येणारे आहेत 1,000. सायकलने येणारे विद्यार्थी आहेत 1,500. मग आपण सायकलने येणारे विद्यार्थी सर्वप्रथम दाखवून देऊ. बघा
या ठिकाणी सर्वात प्रथम दाखवले आहे आपल्याला सायकल येणारे विद्यार्थी किती आहे 1500 म्हणजे इथपर्यंत आपल्याला मिळेल 1500 विद्यार्थी. मग अशा पद्धतीचा आपण पॅटर्न करून हे विद्यार्थी दाखवले. त्यानंतर आपल्याला बस आणि ऑटोने येणारे विद्यार्थी आहेत 500. या ठिकाणी बघा हे इथपर्यंत विद्यार्थी आहेत सायकल येणारे. त्यानंतर जर आपण 1050 मध्ये 500 मिळवले तर मिळतील 2000 पर्यंत येणारे विद्यार्थी कोणते आहेत ते सायकल आपल्या बस आणि ऑटोने येणारे. बस आणि ऑटोने येणाऱ्याचा पॅटर्न आपण अशा पद्धतीचा झिगझॅग आकाराचा दाखवलेला आहे. यानंतर बघा राहिलेले पायी येणारे विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला येवला गावामध्ये सायकल येणारे 1500, बस ऑटोने येणारे 500 आणि पायी येणारे विद्यार्थी 1000. त्यानंतर बघा शहापूर या गावामध्ये, शहापूर गावामध्ये सायकलने येणारे विद्यार्थी आहेत 1250. 1250 आपण विद्यार्थी दाखवता येईल. म्हणून आपण 1000 आणि 1000च्या मधामध्ये 1000 आणि 1500 याच्या मधामध्ये 1250. म्हणजे 1250 जर दाखवायचे असतात तर बघा या ठिकाणी 1250 या ठिकाणी विद्यार्थी दाखवले 1250 आणि या पद्धतीने आपल्याला हा एक पॅटर्न दाखवायचा आहे. त्यानंतर पायी येणारे विद्यार्थी 500 आणि बस आणि ऑटोने येणारे विद्यार्थी सुद्धा 500. तर बघा या ठिकाणी 1500 आणि 2000 याच्या मधामध्ये येईल 1750. म्हणजे एवढी विद्यार्थी आपल्याला जो पॅटर्न मिळेल हा मिळेल आपल्याला कशाने येणारे बस आणि ऑटोने येणारे. आपण झिगझॅग पॅटर्न आपल्याला दाखवायचा आहे. बस आणि ऑटोने येणारे आणि राहिलेले विद्यार्थी पायी येणारे. म्हणजेच या ठिकाणी पायी येणारे विद्यार्थी आहेत 500, बस आणि ऑटोने येणारे विद्यार्थी 500 आणि 1250. तर अशा रीतीने आपण हा विभाज्य स्तंभालेख काढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राफ पेपरवर हा व्यवस्थित एक्स अक्ष आणि वाय अक्ष दाखवून बरोबर स्तंभालेख काढायचा आहे, त्याला विभाजित करायचं आहे. म्हणून त्याला आपण विभाज्य स्तंभालेख सुद्धा म्हटलेला आहे. त्याच्यावर वाय अक्षावर प्रमाण दाखवायचं आहे आणि व्यवस्थित अशी आकृती जी आपण ग्राफ काढलेला व्यवस्थित नावे द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही उदाहरणे तुम्हाला समजली असतील अशी मी आशा करतो. काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट जरूर करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.